आता आपण घेणार आहोत दिवाळी संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। पंतप्रधान मोदींनी गोव्याच्या किनाऱ्यावरील नौसैनिकांसोबत साजरी केली दिवाळी। तुमच्या माध्यमातून मी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतोय, मोदींनी व्यक्त केलं मत। तर मोदींकडून आयएनएस विक्रांतची पाहणी। जम्मू आणि काश्मीरच्या अखनूरमध्ये सीमेवरील तैनात भारतीय जवानांनीही साजरी केली दिवाळी। फटाके फोडले आणि मातीचे दिवेही लावले। तमिळनाडूमध्ये दिवाळी निमित्त थयुमनावर मंदिर सजलंय। तिरुचिरापल्लीमधल्या रॉफकोट संकुलामध्ये वसलेलं श्री थयुमनावर मंदिराला विद्युत रोषणाई। दिल्लीतील इंडिया गेटवर दिवाळीनिमित्त भव्य ड्रोन शोचं आयोजन। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या हस्ते उद्घाटन। धुळ्याच्या स्वामीनारायण मंदिरामध्ये दिवाळीचा उत्साह। दीपावलीनिमित्त तब्बल 3000हून अधिक दिव्यांनी मंदिराचा संपूर्ण परिसर उजळून निघालाय। आकर्षक पणत्यांनी आसमंत उजळलाय। अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याकडून हनुमान गढीवर भव्य दीपोत्सवाचं आयोजन। महाराष्ट्रातील सर्वात उंच 111 फूट हनुमानाच्या मूर्तीच्या पवित्र ठिकाणी भव्य दीपोत्सवाचं आयोजन। दीपमहोत्सव झाल्यावर केली भव्य आतिषबाजी। गोव्यामध्ये दिवाळीच्या नरकासुराच्या पुतळ्याचं दहन। गोव्याच्या विविध भागामध्ये हा उत्सव नरकासूर वध म्हणून थाटामाटात साजरा करण्याची परंपरा। पुतळ्यांचं बांधकाम आणि दहन हे मुख्य आकर्षण। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये काकडा सोहळा। काकडा सोहळा म्हणजे दिवाळी ते कार्तिक पौर्णिमा काळामध्ये रोज पहाटे केला जाणारा एक विधी। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि पुजाऱ्यांकडून मंदिराच्या मुख्य शिखरावर एक मोठी ज्योत अर्थात काकडा प्रज्वलित। दिवाळीनिमित्त दादर फुल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी। लक्ष्मीपूजन, तोरणं तसेच फुलांच्या रांगोळीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून फुलांची खरेदी।